याचा पहिला चेंडू हा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू सुरक्षात्मक स्वरूपाने खेळून काढला. एक धाव मिळणार आणि एक धावेनं हा मॅचची टॉपेज लागते. चेंडू जातोय कव्हर अँड मिड ऑफच्या मधून सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार आणि सफल प्रयत्न. लोअर फुलटॉस चेंडू जोरदार प्रहार. चेंडू जातोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून 4 आतापर्यंत 8. आदरणीय अंकुर तयार दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागला चेंडूचा आणि सेफ लँडिंग झाली चेंडूची. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी सरसावताय दोन्ही फलंदाज आणि रंगलेला हा युद्ध. लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी वेगळा प्रयत्न होता मात्र हा सुरेख चेंडू टिपला जातो. पहिला गडी बा डीजे मास्टर तरफ से हेरी स्वास्वाद सुरक्षात्मक रूप से इस गेम को कारपेट शॉट के सहारे खेल दिया है. लंबन बॉडी लाइन के पास वहां पे किरण पवार के हाथ से गेंद फिसली. गलतीरा रन. ये फुलटॉस गेंद थी. बड़े शॉट में इस गेंद को तब्दील करना चाहते थे. डायरेक्ट किक करने का प्रयास था विकेट कीपर का. वाली छोर से बालाजी की अगली गेंद. बड़े शॉट में इस गेंद को तब्दील करना चाहते थे लेकिन फुटवर्क का इस बार हेलीकॉप्टर शॉट के सहारे इस गेंद को खेल दिया. फिर एक बार लंबन बॉडी लाइन के पास जहां पे ये लोअर फुलटॉस गेंद. फिर एक बार अच्छा प्रयास था लेकिन नाकामयाब हुए. ऐसे लग रहा था इस गेंद के ऊपर कड़ा प्रहार होना चाहिए था बल्लेबाज का लेकिन नाकामयाब. मंगेश वांगलीकर जो यहाँ पे हमारे साथ इस बार फिर एक बार देखिएगा लोअर फुलटॉस गेंद लेकिन इस बार मिड विकेट क्षेत्र में तैनात खिलाड़ी जब तक की थ्रो करे इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल. दूसरा ओवर करते हुए टीम की तरफ से तीसरा. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा और ये तुरुप का इक्का है विशाल जीतेकर के पास. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा और बिल्कुल सामने अब आए गए कि ऐसे छोटे से गांव के खिलाड़ी अंगद पाटिल इस वक्त पनवेल की तरफ से खेल रहे हैं तो ये उनके गांव के लिए काफी. सिंह एक अच्छा ओवर करते हुए बिल्कुल इस मुकाबले को देखते हुए अविनाश जाधव जिन्होंने कई मुकाबले जिताए भी हैं कई ऐसे ज्ञान लेते हुए इस बड़े खिलाड़ी से और साथ साथ हमारे शंकर दादा माद्रे जिन्हें लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से सम्मानित किया जाए. और ये गेंद इस गेंद को खेला डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र पर बनाम के बीच में खेला जा रहा है. तो बिल्कुल इस बार गेंद में कहते ना निगाह कहीं निशाना कहीं बल्लेबाज खेलना चाहते थे कवर के ऊपर से शायद यहाँ पर बल्ला नीचे ऐसा लगा और बिल्कुल बल्लेबाज का यहाँ पर बल्ला चलाना होगा. आगे उड़ता हुआ शॉट 6 रन के लिए. ना समझना देखो बैक टू बैक और ये देखो रिवर्स हेड का इस्तेमाल. लेकिन ये शायद खराब सोच है मैं बल्लेबाज का दौरा. हम नहीं कहेंगे बल्लेबाज खराब है लेकिन ये 34 रन. इसी बीच सीधे बल्ले से गेंद को खेला. शॉट स्क्वायर लेग तैनात नहीं है बिल्कुल. हम देख रहे हैं सीमा रेखा पर जो स्क्वायर लेग सीमा रेखा पर बिल्कुल हमारे ऑफिसर विष्णापुर के प्रशांत मात्रे बिल्कुल हम आपका भी स्वागत करना चाहेंगे. बिल्कुल आपके प्रतियोगिता में हम पहुंच सकते नहीं. बल्लेबाज गुड्डू क्या उस शिकार यहाँ पर ज्वालामुखी उठेगा और इसी बीच अच्छी गेंद शायद बल्लेबाज से बड़ी शॉट खेलने की कोशिश और उससे भी बेहतर थ्रो यानी बल्लेबाज पर बात करते हैं यहाँ पर 36 रन बनेगा. इसी बीच यहाँ पर शायद वाइड गेंद यानी और इसी बीच बड़ी शॉट बिल्कुल आसमानी तूफानी सुल्तानी छक्का. इसी बीच नो बॉल क्योंकि यहाँ पर 2 स्ट्राइक गेंदें हो चुकी है. नो बॉल एक वाइड थी सुपर की और इसी बीच चलती हुई गेंद तो इस बार फील्डर के हाथों में गया लेकिन जहाँ नो बॉल थी बिल्कुल फीट होती है. डीजे मास्टर भी सोच रहे हैं मौका बच गया है. बिल्कुल सबका हम स्वागत करना चाहेंगे फिर से एक बार. और यहाँ पर नए बल्लेबाज देखो बिल्कुल जो नॉन स्ट्राइक पर है उन्हें स्ट्राइक पर बुला लेनी चाहिए. बिल्कुल अच्छी सोच बल्लेबाज के द्वारा यहाँ पर गुड्डू को स्ट्राइक नहीं मिलेगी क्योंकि बड़ी अच्छी शॉट लॉन्ग से मारे. चलते फिर से एक बार गेंदबाज अंगद पाटिल और इस बार अच्छी गेंद लेकिन उससे भी बेहतर कहीं ना कहीं देखते हैं फील्डर उसके नीचे और मिलती हुई यहाँ पर 14 सफलता पर बैटिंग करने की कोशिश की. अगर देखो गुड्डू यानी हसीना मान जाएगी इस गेंदबाज तो मानने पर मजबूर हो चुकी है और बड़ी 6 रन. गर्दी पाहायला मिळते
विशाल जितेगर आणि ओंकार पाटील दोन सलामीवीर पनवेल संघाकडून यावेळी मैदानामध्ये वर सतत चालू आहे, परंतु गोलंदाज कुणाल यावेळी दुसरा चेंडू मिड विकेट सीमारेषे जवळ जातोय, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचायच्या आधी मात्र चेंडू खिलाड़ियों को चक्कों की हत्या के लिए विकास शर्मा द्वारा यहाँ पर रनआउट का विकेट ज्यादा हुआ। क्या हो गया आउट होकर, क्या होंगे विशाल नाचवलाय, परंतु कुणाल घरात सफलता मिळते, परंतु यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते निमित्तानं पाहायला मिळतोय। यावेळी मात्र सुमित दोगडे पाहायचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शॉट मात्र क्षमता यावेळी पाहायचा शेवटचा चेंडू असेल, पहिल्या षटकामधला एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आलेला आहे। नक्कीच लवकर आला नाही तर पेनल्टीची व्यवस्था या ठिकाणी आहे, परंतु यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। तब्बल 206 विकेट्स या खेळाडूच्या नावावर आहेत, परंतु यावेळी एक स्कूटी घेतली होती उरणला, परवा नाईट टुर्नामेंट झाली होती त्या ठिकाणी, परंतु यावेळी मात्र पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे पुढचा चेंडू कव्हरेज या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु संपूर्ण फोटोग्राफी संपूर्ण व्हिडिओ शूटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मंगेश वागडीकर या ठिकाणी आहेत, परंतु या ठिकाणी मात्र चेंडू जातोय चौकारात। मित्रांनो त्या शृंखलेचं खऱ्या अर्थानं श्रेय जाणाऱ्या ते मंगेश वागडीकर ज्यांच्या माध्यमातून आज, परंतु या ठिकाणी कुणाल घरात पुन्हा एकदा येतोय, पहिलं षटक टाकलं होतं 7 धावा, परंतु यावेळी मात्र चेंडू थोडा वेळ हवेत जरूर होता। या ठिकाणी मैदानावर उभे राहिले तर पनवेल संघ सहजरित्या विजय होऊ शकतो याची कल्पना प्रेक्षकांना आहे। यावेळी खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा फटका कुणाल घरात पाहायला गेलं तर नक्कीच मागच्या चेंडूवर खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं, 4 धावा पनवेलसाठी आल्या होत्या। नशीब ठिकाणाहून सामना पाहतात त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया, परंतु यावेळी उरण पनवेल या दोन संघादरम्यान एक जबरदस्त सामना पाहायला मिळते। पनवेल थोडा वेळ नक्कीच 36 धावांची 14 चेंडू 36 धावांची गरज आहे, मोठा फटका येतोय यावेळी सुमित दोडे, परंतु वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकांना मात्र हेरलाय। शेळके सुकापूरची या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये या, परंतु यावेळी चेंडू हवेत आहे आणि अजून एक फलंदाज बाद होतोय। आता नवीन गोलंदाज येतोय उरण संघाकडून, समोर फलंदाज विश्वजित यावेळी विजयासाठी या ठिकाणी पनवेल मधील प्रेक्षकांची मनं जिंकायची असतील तर 36 धावा करायच्या आहेत, परंतु यावेळी मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय। पहिल्या चेंडूवर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला, परंतु यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू या ठिकाणी मात्र सफलता मिळते। डावचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज कक्षेमधून या सामन्याचा आनंद लुटायचा। पनवेल संघ अडचणीत सापडला, विश्वजित झुंज देण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी 1 धाव मिळते। एकेरी धावेनं पनवेल तालुक्याचा खेळ पाहण्यासाठी आलेत, परंतु या ठिकाणी पनवेल मात्र निराशा करतो। प्रेक्षक बघा किती मोठ्या संख्येनं आहेत, परंतु या ठिकाणी पनवेलचे खेळाडू मात्र निराश करताना उरण संघ या स्पर्धेमध्ये या सामध्ये आव्हान जिवंत राहू शकतो, परंतु यावेळी विश्वजित याच्या फलंदाजाचा यावेळी मिड विकेट सीमा रेषेजवळ चेंडू जातोय, परंतु मिड विकेट सीमा रेषे फलंदाजी करतोय बालाजी। हो बालाजीनं आपली बॅट तडपती फिरवले, मात्र सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ मधील क्षेत्र, प्रश्न वारंवार बदलतोय हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, षटकार मारण्याचा प्रयत्न नाही, चेंडू जातोय सरळ सीमारेषेजवळ, मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे या मैदानावर आणि लगेच पुढच्या मॅच मध्ये 20 धावांवर गुंडाळली गेलेली आहे टीम। हा चेंडू सरळ मिड विकेट मध्ये मारलेला आहे, 1000 रुपयाचं पारितोषिक आता लावलेलं आहे, विश्वजित धावलाय आणि 21 पाहिजे। हा शॉर्टपिच चेंडू मारलाय लॉंगॉन मध्ये, झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होतोय विश्वजित, ज्या शोमॅची ट्रॉफी दिली जाणार आहे। 2 बॉल 20 रन, हा चेंडू खडून काढलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कॅच प्रॅक्टिस सारखा हा सामना बाजूला झुकलेला आहे आणि हा शेवटचा चेंडू रिव्हर्सिपचा फटका मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरलाय। रघु परदेशी मैदानाच्या बाहेर